सोलापुर जिले के जेल रोड पुलिस की डीबी टीम ने शंकर देवकुले नामक शातिर दोपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक आरोपी ने 35 चोरी की दोपहिया वाहन लाखों रुपए की कीमत में चुरा कर बेची। जब्त किए गए सामान की कुल कीमत 10,98,000 रुपए बताई जा रही है। आरोपी फाइनेंस में सस्ती गाड़ी दिलाने का झांसा देकर ग्राहकों को धोखा देता था। पुलिस आयुक्त एम राजकुमार ने पत्रकारों को बताया कि आरोपी के खिलाफ कानूनी कार्रवाई शुरू कर दी गई है। मोटरसाइकिल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोडस ऑपरेंडी त्यावेळी ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं। त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे। दिनांक 31/10/2025 रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबल्स श्री युवराज गायकवाड, श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीनुसार मिळालेल्या माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डीबी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यात जेल रोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे 478 या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रिकवर केलं। आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार मुक्काम पोस्ट बैराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या 2, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या 7, फौजदार सावडी पोलीस ठाण्याच्या 3 अशा सोलापूर शहराच्या एकूण 11 गुन्हे उघडकीस आणून 11 मोटरसायकल रिकवर केलेला आहे। सोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, ठाणे शहर, मुंबई शहर, सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी 24 मोटरसायकल अशा एकूण 35 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत आणि यापैकी 3 मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे।